आज तर झोपच नहीं झाली। तर रामकृष्ण हरी मंडली, सुबह सुबह उठकर नहा धो के फ्रेश होके ऑफिस में जाने में जो मजा है वो मजा मुझे नहीं चाहिए। मला आज खूप कंटाळा येत होता ऑफिसला जायचा, तर महादेवांकडे गेलो। तर महादेव म्हटले नंदीला सांग। नंदी महाराज जे सोल्युशन दिलं ते तर मी तुम्हाला सांगू शकत नाही। मग काय, आलो एक अमृततुल्यचा चहा प्यायला आणि ही बघा बस, ही तर माझ्यासाठी कधीच थांबत नाही। बस मधले हे चेहरे बघून मला वाटत होतं यांच्या आयुष्याला पूर्ण एबीसीडीच लागली। नंतर माझाही बी चेहरा तसाच दिसत होता, म्हणजे माझ्या बी आयुष्याला पूर्ण LOVE सगळंच लागले। उतरलो बस स्टॉपवर। ही लाईन क्रॉस करायची म्हणजे पोरीची डेडलाईन क्रॉस करणे। की इन काका की ये स्लो मोशन शर्यत, इसमें मैंने पार्टिसिपेट लिया तो मैं तो अव्वल आ जाऊंगा। मग आलो मी कंपनीत आणि बाबाजींनी दिलेली बुटी एका ह्याच्यातच गटकली। सर्व काम करून निघालो घरी। तर आज जायचं होतं मला जिम बघायला। जिम एवढी मोठी होती की मी जिम पाहूनच वापस आलो। तेवढ्यात जेवत होतो तर मेसवाल्या काकूचं पोट्ट तिथं गाडी खेळत होतं। एक गोष्ट सर्वांनाच माहिती आहे, शाळेत गेल्यावर मास्तरनीचं पोट्ट आणि मेसवर आल्या काकूंचं पोट्ट यांच्या नादी कधी लागायचं नाही, कारण कधी गेम करतील सांगतायत। आज कोणाचा तरी गेम वाजणार, मंडप सजलेलाच होता।